हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप आणि खरंच स्वागत आहे। या स्वागतानंतर तुम्हाला माहीत आहे की आपल्याकडे एक प्रोग्राम चालू आहे, फ्री आन्सर रायटिंग सिरीज FAW, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साहित्य आणि इतिहासचे प्रश्न दिले जातात। त्याचे उत्तर तुम्हाला लिहायचे असतात आणि ते कसे आहेत, नेमकं कसे उत्तर लिहिले पाहिजे, त्याचे नमुनात्मक भाग आपण इथं डिस्कस करत असतो। तर तोच भाग आता 17 ते 20 या दिवसामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न दिले होते त्याचे नमुनात्मक उत्तर पाहिजे। हा सीझन तिसरा आहे। याच्या अगोदरचे दोन सीझन आहे ते तुम्ही जरूर पाहू शकता, आणि आजचा हा जो सीझन आहे म्हणजे सुरू सीझन, त्याचे बी काही मागील व्हिडिओ पाहू शकता। ओके, तर करूया सुरुवात। मग जे काही तुम्हाला प्रश्न दिले होते त्या प्रश्नाचं उत्तर पाहण्याच्या अगोदर हे तुम्हाला अगोदर मी म्हटलं, आता मी म्हणतो की हे सगळं काही मार्गदर्शक स्वरूपाचं आहे, आणि तुम्हाला उत्तर कसं लिहावं याचा एक दृष्टिकोन याच्यामध्ये मांडलेला आहे। बाकी तुम्ही याला आदर्शवत न मानता आपल्या परीने याच्यामध्ये बराच बदल करायचा प्रयत्न करावा, आणि त्याची तुम्ही शहानिशा आम्हाला उत्तर पाठवून बी करू शकता। ओके, आणि जर तुम्हाला अनोखी लाईफमध्ये इतर काही कोर्सेस घ्यायचे असेल तर ते जरूर घेऊ शकता। 21 जुलैपासून बॅच सुरू होत आहे मराठी साहित्य आणि इथिक्सची, त्याची सर्व माहिती ठीक आहे हे ॲपवर आहे, किंवा तुम्ही यूट्यूबवर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते। अधिक माहितीसाठी तुम्ही कॉल वगैरे तुम्ही करू शकता, सगळी माहिती तुम्हाला टेलिग्रामवरून मिळते। ओके, ही थोडासा जाहिरातीचा भाग झाला। तर आता मग आपल्या भागाकडे वळूयात, तो म्हणजे 17 ते 20 या काळामधला जो काही प्रश्नाचा भाग होता त्याच्यामधला 17वा प्रश्न आहे पहा, आहे ना। सुई आणि सातोळी कात्री गजदोरा मांडेला पसारा सदाशिवी, नावा मने सेवे विठोबाची अंगी म्हणून या जगी धन्य झालो। हा 2024ला गेल्याच वर्षी आलेला हा प्रश्न आहे ना। तर तुम्ही म्हणसाल हा कुठं आहे, तर नामदेवाच्या अभंगवाणीमधला पहिलाच भाग आहे, ठीक आहे। तर हे तर तुम्हाला समजलं असेल, म्हणजे समजायला हवं, ठीक आहे। जेव्हा तुम्ही रसस्वाद सॉल्व करता ना, किंवा त्याचा सोडवतात, तेव्हा सॉल्व करत असताना तो उतारा नेमका कुठल्या पुस्तकातून आलेला आहे, कुठल्या कवितेमधून आलेला आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे। त्याच्यानंतर त्याचा कवी किंवा लेखक जो काही आहे ना, पुस्तक असेल तर लेखक, आहे ना, कविता संग्रह असेल तर कवी, तो माहीत असला पाहिजे, आणि त्याच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन करता आलं पाहिजे, ठीक आहे। म्हणजे जर सपोज की तुम्हाला हे माहीत नाही की तो आलेला उतारा कोणत्या पुस्तकामधला आहे, कोणता कवी आहे, आणि तरी जर उत्तर लिहायचं असेल तर लिहू शकता, परंतु कुठेही त्या कवीचा किंवा त्या कविता संग्रहाचा उल्लेख करू नका, डायरेक्ट लिहा, ठीक आहे। 2-3 मार्क तुम्हाला मिळतील ॲटलिस्ट त्याच्यामध्ये। परंतु तुम्ही जर कवीचा उल्लेख केला, कविता संग्रहाचा उल्लेख केला, तर मार्क वाढण्याचे चान्सेस म्हणजे ते जास्तच आहेत ना, कारण तुम्ही त्याच्या अनुषंगाने लिहिता असा अर्थ होते। परंतु चुकीचे कवी चुकीच्या कविता संग्रहाला करू नका, ठीक आहे। तर हा भाग जरूर लक्षात ठेवा। तर आलेला प्रश्न काय, सुई सातोळी कात्री गजदोरा मांडीला पसारा सदाशिवी, नामा मने सेवे विठोबाची अंगी म्हणून या जगी धन्य झालो। तर मग इथं तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं आहे संत नामदेवाच्या अभंगवाणीमधला उतारा आहे। तर काय, पाषाणात चैतन्य निर्माण करणारे नाम वेद प्रणेते, मनुष्यप्रिय आणि देवप्रिय असणारे भक्त शिरोमणी संत नामदेव यांच्या नामदेवाच्या अभंगवाणीतील वरील अभंगाच्या पंक्ती आहेत, अभंगवाणीतील वरील अभंगाच्या पंक्ती आहेत, बस एवढं आहे पहा। याच्यामध्ये काय केलं आपण, नामदेवाचा उल्लेख केला आहे ना, त्यांचे विशेष पण सांगितलं, आणि वरच्या वळी नामदेवाच्या अभंगवाणीमधील आहेत असं सांगितलं, ठीक आहे। म्हणजे काय 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 केलं, त्या संताचं नाव किंवा तुम्ही कवीचं नाव म्हणा, त्याच्यानंतर त्या कविता संग्रहाचं नाव असं बी तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर याच्यात आणखी जर आपण उल्लेख केला तर काय ते तुमच्या शब्दामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता, ठीक आहे। फक्त एवढं लक्षात ठेवा की कमी शब्दामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं आहे, कमी शब्दामध्ये सटीक इंट्रोडक्शन करायचं आहे, कवीचं नाव, त्याचा तो कविता संग्रह, ठीक आहे, आणि त्याचा उल्लेख तो काय आहे नेमकं, असं जरी केलात तर इथं पहा कमी शब्दामध्ये चांगलं इंट्रोडक्शन करता येतं। आता तुम्ही डायरेक्ट जे काही वरचा उतारा दिलेला आहे त्याचा शब्दशः अर्थ, भावार्थ आणि वाङ्मय लिहायचा प्रयत्न करा। पहा, ही 3 गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही नेहमीशा, है ना, म्हणजे शब्दशः अर्थ, त्याच्यानंतर भावार्थ आणि वाङ्मय, ठीक आहे। या 3 गोष्टी आल्याच पाहिजेत मधल्या पॅरेग्राफमध्ये लिहित असताना, ठीक आहे। कारण इंट्रोडक्शन तुम्ही कन्क्लुजन करणार, तर शब्दशः अर्थ, भावार्थ आणि वाङ्मय हे 3 गोष्टी आल्या पाहिजेत, तेव्हा तुम्हाला जास्त मार्क मिळण्याची पॉसिबिलिटी अधिक वाढते, ठीक आहे। तर मग सुरुवातीला सांगा, तर सुरुवातीचे इथं काय म्हटले पहा, सुरुवातीच्या 2 ओळीत संत नामदेव सुई सातोळी कात्री गजदोरा याचा उल्लेख करतात। हे सर्व काय आहेत, तर वस्त्र शिवण्याचे साधन आहेत। या साधनाच्या माध्यमातून त्यांनी देवाच्या सेवेला महत्त्व दिलं आहे, देवाच्या सेवेला महत्त्व दिलं आहे। ही साधनं मग फक्त देवाची साधन आहे का, है ना, ती साधनं म्हणजे भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहेत पहा, ही भावार्थ आहे। म्हणजे हे जे त्यांनी साधन वापरले, सुई सातोळी कात्री, है ना, गजदोरा, हे काय आहेत, एक साधन आहेत, परंतु त्याच्यामध्ये काय
एक भक्ती आहे, समर्पणाचं प्रतीक आहेत, जी भक्ताला देवाच्या अधिक जवळ नेतात आणि हे कार्य ते नेहमी करतात. कोण करतात? संत नामदेव. कारण संपूर्ण जीवनच विठोबाच्या सेवेसाठी समर्पित आहे. जणू काय त्यांचा हा मुख्य कामगिरीचाच भाग आहे असं त्यांच्या पहिल्या 2 ओळीवरून वाटतं. ठीक आहे ना? आलं का लक्षात? पहा, सुई सातोळी कात्री गजदोरा मांडीला पसारा सदाशिवे. म्हणजे याच्यामध्ये समर्पण भाव आहे. जे काम करतात त्याच्यामध्ये विठोबाच दिसतोय आहे ना, पूर्णतः विठोबाला समर्पित आहे. पुढे काय म्हणतात पुढच्या वेळी? ठीक आहे, तर पुढच्या ओळीमध्ये संत नामदेव काय म्हणतात की विठोबाच्या अंगावर मी वस्त्र शिवत आहे, त्यामुळे मी जगीत धन्य आहे, कारण मी त्याचं काम करतो आहे. या वाक्यातून काय करतात? ते स्वतःला समर्पित आणि अभिमानानं सांगतात की मी त्याचं म्हणजे आपण म्हणतो ना की मनातून तनातून सगळ्या प्रकारे काम करत आहेत. म्हणजे त्यांचा आनंद व्यक्त होत आहे ना. म्हणजे तो आंतरिक आनंद आहे हे त्यांना स्वतःला भाग्यवान समजतात. म्हणजे तो भाग आहे पहा, नामा मने सेवे विठोबाची अंगी म्हणून या जगीत धन्य झालो. धन्य झालो म्हणजे हा एक आंतरिक भाग आहे की मी जगात आलो, माझं सार्थक झालेलं आहे. ठीक आहे, तर हा एक भाग आहे. म्हणजे तुम्ही काय केलात पहा की 4 वळीला फोडलात, त्याचा शब्दशः अर्थ सांगितलात, त्याचा भावार्थ बी सांगायचा प्रयत्न केलात. ठीक आहे, आता 4च वळी आहेत ना, किती वळीमध्ये आपण याच्यामध्ये लिहायचा प्रयत्न केला? जवळपास 158 शब्द आहेत सगळे आहे ना, इंट्रोडक्शन कन्क्लुजन म्हटलं तर. म्हणजे थोडक्यात 4 वळीचा आपण 158 शब्दामध्ये लिहितोय. म्हणजे काय करतोय? तर त्याला आपण स्पष्टीकरण देतोय. ठीक आहे, शेवटी काय म्हणतात? हा अभंग संत नामदेवाच्या अंतकरणातील भक्तिभाव, साधेपणा आणि विठोबाच्या सेवेतून मिळाली आत्मसंतुष्टी याचं प्रतीक आहे. त्यांच्या अभंगाची साधी सोपी भाषाशैली आहे ना, वाङ्मय आणायचं म्हटलं होतं आहे ना, त्यांच्या अभंगाची साधी सोपी भाषाशैली, दैनंदिन शब्दाचा वापर, स्वाभाविकता वाचकाला भावपूर्ण स्थितीत घेऊन जाते हे म्हणणे अतिशयोक्ती नसेल. ठीक आहे, तर हा 158 शब्दामध्ये लिहिलेला उतार आहे. ओके, तर हे बी तुम्हाला जमतं असं म्हणू नका की आम्हाला कसं जमतं, थोडा प्रयत्न करावा लागतं. ठीक आहे, परंतु तो स्ट्रक्चर लक्षात ठेवा की इंट्रोडक्शन, कन्क्लुजन, शब्दार्थ, अर्थ, भावार्थ आणि वाङ्मय त्याच्यामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, आणि त्याचा उल्लेख करायची गरज नाही की मी वाङ्मय लिहितोय, मी निष्कर्ष लिहितोय, मी सुरुवात करतोय, स्पष्टीकरण देतो, असे शब्द वापरायचे नाही. डायरेक्ट पॅराग्राफमध्ये उत्तर लिहायचं, पुढच्या व्यक्तीला कळतं. ठीक, त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे जो इथिक्सचा होता. पहा काय आहे? 2 व्यक्तीच्या वादात तिसऱ्याला न्याय करायचा आहे. 2 व्यक्ती भांडण करतात, तर त्याच्यामध्ये तिसऱ्याला न्याय करायचा आहे, तर त्या न्यायाची भावनिक बाजू आणि न्यायपूर्ण बाजू कशी असेल ते सांगा. म्हणजे इथं तुम्हाला काय अपेक्षित आहे? एखाद्या परीक्षा म्हणजे एखादा व्यक्ती तुमची परीक्षा घेतोय, तर तुम्ही नेमकं कसे विचार करता हे अपेक्षित आहे, तर तुमचा तो विचार स्पष्ट करायला हवा. तर इथं तुम्ही तुमच्या पद्धतीने इंट्रोडक्शन करू शकता. संत तुकाराम म्हणतात पहा, सत्य सांडू नये पण संयम सोडू नये. म्हणजे दोन्ही पण. ठीक आहे, अर्थात सत्य बोलावे पण ते बोलताना भावनाही जपाव्यात. ओके, तर म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही सत्य बोलता आणि दुसऱ्याला ते लागतं, कठोर वाटतं आणि नकोसं वाटतं, तर ते काही सत्य कामाचं नाही. सत्य बोललं पाहिजे पण ते बोलताना भावनाही जपल्या पाहिजेत. म्हणजे काय, 2 व्यक्तीला जेव्हा तुम्ही निर्णय करता, असं नाही की तुमच्या निर्णयामध्ये कठोरता दिसली पाहिजे, दुसऱ्यावर अन्याय झाला पाहिजे असं नाही वाटलं पाहिजे. त्याच्यामुळं संत तुकारामाचा हा जो भाग आहे किंवा हे जे काही अभंगाच्या ओळी आहेत त्यासुद्धा आपल्या इथं कामाला येतात. अशा तुम्ही ओळी वापरू शकता इथिक्समध्ये आहे ना, म्हणजे तुम्हाला ते पाठ असल्या पाहिजेत. ओके, तर त्यांनी काय विचारलं आहे की न्यायाची भावनिक बाजू आणि न्यायपूर्ण बाजू. आपण डायरेक्ट उत्तर लिहू शकतो. यांना भावनिक बाजू, इमोशनल अस्पेक्ट. ठीक आहे, आता तुम्ही बऱ्याच वेळा असा बी प्रश्न उठतो की असं कुठं मांडायचं का मध्ये? मांडू नका. ठीक आहे, इथं मी तुम्हाला सांगण्यासाठी वापरलेलं आहे ही. फक्त मी म्हणेल की तुम्ही असं काही लिहायचा प्रयत्न करू नका. इथं तुम्हाला समजण्यासाठी आहे, परंतु उत्तरामध्ये आहे ना हे शब्द वापरायचे नाहीत, इंग्रजी शब्द वापरायचा नाही आहे ना. जर एखादा असा शब्द वाटत असेल की तुम्हाला की हा समजणारच नाही मराठीमध्ये, तरच तुम्ही आहे ना, एक्सेप्शन केसेस. तर काय, न्याय करताना भावना समजून घेणे आवश्यक असतं. पहिलं सुरू तर भावनिक बाजूमध्ये आपण हा शब्द मांडला. प्रत्येक व्यक्तीचं दुःख, अपेक्षा, समाधान याची जाणीव ठेवावी लागते. दोघांनाही ऐकून घेणं, त्याची बाजू समजून घेणं ही काय आहे? मानवी सहवेदना दाखवतं. म्हणजे इथं भावनिक बाजू का महत्त्वाची ठरते की प्रत्येक व्यक्ती काही ना काही चुका करतो, परंतु त्याच्यामागे काही ना काही आशा अपेक्षा असतात आहे ना. तर त्याला पण त्याच्या गोष्टीची आपण काय जाण ठेवली पाहिजे, कारण एक मानव म्हणून आपला कर्तव्य बनतं की त्या व्यक्ती पुरती आपली संवेदना असली पाहिजे. जर तिसरी व्यक्ती भावनिकदृष्ट्या कोरडी राहिली, म्हणजे तुम्ही निर्णय घेणारा आहे ना, तर निर्णय तात्विक वाटेल, हा कुठला तर भाषण सांगतोय आहे ना, पण माणुसकीपासून ते दूर जाईल. भावनिक बाजू ही विश्वास निर्माण करते आणि नातेसंबंध बिघडू नयेत याची काळजी घेते. उदाहरण द्या आहे ना, 2 भावामध्ये वडीलपार्जित जमिनीवर वाद आहे. न्याय करणाऱ्या व्यक्तीने फक्त कागदपत्र न पाहता त्यांनी एकत्र वाढलेले बालपण, आठवणी, कुटुंबाचे ताण याचीही दखल घेतली पाहिजे. ठीक आहे, हे याच्यावरून कळतं की तिसऱ्याची बाजू किती महत्त्वाची ठरते. आणि तिसऱ्याची बाजू फक्त कागदपत्र पाहिला की हां कोणाच्या नावावर जमीन आहे द्या त्यांना, असं जमतं का? नाही ना.
तर तो भाग आहे, म्हणजे भावनिक बाजू महत्त्वाची ठरते. त्याच्यानंतर न्यायपूर्ण बाजू. न्याय करताना भावनेच्या पलीकडे जाऊन तथ्य, नियम, नैतिकता यावर आधारित निर्णय द्यावा लागतो, है ना. जेव्हा न्याय द्यायचे तेव्हा फक्त भावनाच नाही का, ती बघावंच लागतं ना, तथ्य काय आहे, त्याच्यामध्ये नियम कोणते आहेत, कोणाची चूक आहे, कायदेशीर व नैतिकदृष्ट्या योग्य कोण आहे याचा विचार करावा लागतो. कोणतीही व्यक्ती कितीही जवळ असली तरी निर्णय हा पक्षपात रहित, इम्पार्शियल असावा लागतो. पहा, आपण इथिक्स शब्द वापरतो, हे जरूर लक्षात ठेवा. कळतं ना, हे शब्द आहेत का ना, इथिक्स, संवेदना, एम्पथी वगैरे. त्याच्यानंतर पहा, निर्णय सर्वसाधारणपणे हितासाठी, कॉमन गुड शब्द ऐकला असेल, आणि दीर्घकालीन दृष्टीने योग्य असावा. सगळ्याचं हित जपलं पाहिजे आणि तो दीर्घकाळासाठी टिकला पाहिजे, असा निर्णय असला पाहिजे. इथं काय, आपण निर्णयाचा एक महत्त्वपूर्ण पैलू मांडलेला आहे. ठीक आहे, महत्त्वपूर्ण लक्षात येतं ना तुमच्या. हा जो शेवटचा गोष्ट आहे ना, तो न्याय देणारा कसा असला पाहिजे, सगळ्याचं हित जपणारा असला पाहिजे, तो मुद्दा आपण मांडला आहे. शेवटी उदाहरण बी देऊ शकता याचं. जर एका भावाने संपत्तीवर चुकीने हक्क सांगितला असेल आणि पुरावे दुसऱ्याच्या बाजूने असतील तर न्याय करताना त्याचे सांगणे योग्य ठरेल. जरी पहिला भाऊ भावनिकदृष्ट्या अधिक जवळचा असला तरी, म्हणजे तुमच्या जवळचा, खूप जवळचा आहे हां, तरी पण परंतु तथ्य काय आहे की त्याच्या नावावर संपत्ती आहे, है ना. तिसऱ्याने न्याय करताना हृदय आणि बुद्धी, शेवटी तुम्ही काय करू शकता, कन्क्लुजन, है ना. तिसऱ्याने न्याय करताना हृदय आणि बुद्धी या दोघांनाही जागा द्यायला हवी. भावनाची जाणीव ठेवून पण निर्णय तार्किक आणि सत्य आधारित असावा. त्यामुळे दोन्ही व्यक्तींमध्ये विश्वास राखला जाईल आणि निर्णय स्वीकारला जाईल. ठीक, अशा प्रकारे तुम्ही निर्णय घेऊ शकता. म्हणजे काय आहे की तिथं फक्त बुद्धीचाच वापर करा नाही, हृदयाचा बी वापर करावा लागतो. की माणूस आहे, माणसाच्या भावना असतात, त्या जपल्या पाहिजेत. ठीक, तर अशा प्रकारचं तुम्ही उत्तर लिहू शकता. हां, थोडं जास्त झालं परंतु तुम्ही याला कमी करू शकता. ओके, त्याच्यानंतर 19वा प्रश्न आहे पहा. नारायण सुर्वे यांच्या कवितामधून प्रकटलेले, मी प्रकट झालेले असं म्हणणार होतो नारायण सुर्वे यांच्या कवितामधून प्रकटलेले आशय विचार विश्व, काय आशय आणि विचार विश्व वास्तवभिमुख आहे, हे शब्द महत्त्वाचा आहे, है ना. या विधानातील सत्य असत्यता जाहीरनामाच्या आधारे स्पष्ट करा, है ना. नारायण सुर्वे यांच्या कवितेमध्ये जे काही आलेले आहे ते वास्तव आहे, याची सत्यता असत्यता योग्य आहे का, खरं आहे का, हे सांगा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, तर मग आपण जसं सुरुवात करतो त्या प्रकारे तुम्हाला सुरुवात करायला हवी, छोट्याशा शब्दामध्ये आणि आकर्षक. नारायण सुर्वेचा जाहीरनामा म्हणजे व्यक्तिगत सुखदुःखाचे कड उमाळे रुंदावून ते समष्टीशी युक्त होताना विश्वात्मकता साधणारी भावात्मकता होय. ठीक, तर असं तुम्ही इंट्रोडक्शन कमी. आता हे जमतं, तुम्ही अगोदरच टेम्पलेट काढून ठेवत राहा, हे तुम्हाला मी बार सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक टॉपिकचे आपापले टेम्पलेट काढून ठेवलात की तुम्हाला ते अवघड जात नाही. वेळ लागतो परंतु अभ्यास कशासाठी असतं, है ना. अभ्यास एकाच दिवसात थोडंच असतो, वेळ घेऊनच अभ्यास करावा लागतो. ओके, तर पहिलं तुम्ही इंट्रोडक्शन केलं, कारण हा सर्वसाधारण त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर प्रश्न काय आहे की त्यांच्या कवितेमध्ये आलेले जे काही आशय आहे ते सगळं आशय विचार विश्व आहे ते वास्तवभिमुख आहे. मग इथं काय सांगायला लागेल की त्यांचं जीवनसुद्धा वास्तवभिमुख आहे, त्यांच्या कविता त्या वास्तवातून आलेल्या आहेत, तेव्हा तुम्हाला स्पष्ट करता येते की हां, हे बरोबर आहे म्हणून. ओके, हॉटेलमध्ये पोऱ्या, कापड गिरणीत बिगारी, अक्षर ओळख झाल्यानंतर प्राथमिक शाळेत शिपाई अशा नोकरी करणारे नारायण सुर्वे यांचे विश्व संघर्षात अधिक रुतलेले आहेत. त्यांच्या कविता किंवा आशय वास्तवभिमुख का आहे, कारण त्यांचं जीवनच तसं आहे, म्हणून त्यांची कविता वास्तविक संघर्षातून जन्म घेते आणि कवितामधून प्रकट झालेले दुःख, दारिद्र्य यांची परिभाषा करता येत नाही असं होतं. म्हणजे थोडक्यात काय की त्यांची वास्तवभिमुखता इतकी असते की तो जीवन जगणाराच तो मांडू शकतो. जसं की भाकरीचा चंद्रशब्दात जिंदगी बरबाद झाली, हे हात माझे सर्वसर दारिद्र्याकडे घाणच राहिले, कधी माना उंचवलेले, कधी कलम झालेले पाहिले. असे व्यक्ती कोण लिहू शकतो पहा, ज्याला वास्तवाची ती जाणीव आहे, कल्पनेचा आधार इथं येत नाही पहा, है ना. ज्या व्यक्तीला ती चटक असते ना, आपण म्हणतो ना की त्या व्यक्तीला जे रोज संघर्षामध्ये असताना ते पोळतं, भासतं, है ना, त्याच्या आत्म्याला लागतं, अंतरंगाला लागतं, तेव्हा कुठं असे शब्द सुचतात. उगाच थोडं सुचतील, तुम्हाला सुचतात का, नाही सुचत. भाकरीचा चंद्र हा केवळ अन्न शोधण्याचे प्रतीक नाही आहे, तर तो जीवनातील मूलभूत गरजाची पूर्तता करण्यासाठी आलेला अखंड संघर्षाचं प्रतीक आहे. चंद्राचे रूप वापर कवीने गरिबातील माणसाची स्वप्न कशी अपूर्ण राहतात हे दाखवलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे भाकरीचा चंद्र शोधण्यात म्हणजे निस्ती भाकर मूलभूत गोष्टी मिळण्यासाठी जिंदगी पूर्ण म्हणजे तशीच निघून जाते, अशा प्रकारचा हा म्हणजे भाकर एक स्वप्न राहिलेलं आहे, असं इथं संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो. सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून ईश्वरवाद, प्रारब्ध, उच्चनीचता आणि जातीचा कधी उल्लेख केलेला नाही. त्यांनी मराठी कवितेत कामगाराचे, हातावर पोट असणाऱ्या जगणाऱ्याचे किंवा जे काही काम करतात त्यांचे जग शब्दबद्ध केले, कारण तेच वास्तव होते. त्यांच्या कविता ज्ञान, मान आणि सुख यांनी दुरावलेल्या असंख्य सामान्याचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे जे लोक ज्ञानाने, मानाने आणि सुखापासून वंचित आहेत त्या लोकांचं प्रतिनिधित्व करे. आता इथं त्याचं तुम्ही उदाहरण देऊ शकता. अनंताचे मना फळा आले ज्ञान,
पर रोटी विना व्यर्थ बाप्पा. मला मला ज्ञान खूप प्राप्त झालं, परंतु तुम्हाला भुकेचाच प्रश्न मिटला नाही, मग ते सगळं व्यर्थ आहे. कवितेतून मानवी अस्तित्वातील दोन परस्परवादी प्रवृत्तीचे प्रकटन होते. भौतिक गरजेची पूर्तता आणि आत्मज्ञानाचा शोध. रोटी ही मूलभूत गरज आहे आणि ज्ञान ही उच्चतम अभिलाषा, यामध्ये संतुलन साधण्याचा संघर्ष स्पष्टपणे केला आहे. कवी अधोरेखित करतो की आध्यात्मिक आणि तात्विक विचारांचा उपयोग तेव्हाच आहे जेव्हा मानवी गरजा पूर्ण होतात. म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी तेव्हाच बोलू शकता जेव्हा तुमचं पोट भरतं, है ना. तर तो हा कवी सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुमचं जे ग्रंथातलं ज्ञान आहे, तुमची जी आध्यात्मिक भाषा आहे, ती तेव्हाच कामाला येईल ना जेव्हा आमचं पोट भरलेलं असेल. त्याच्यामुळे कवितेमध्ये तो म्हणजे तो दृष्टिकोन तुम्हाला पाहायला मिळतो आणि तो दृष्टिकोन वास्तवातूनच येत असतो. ठीक. कवितेतला आशय विचारविश्व ही अनुभवाची प्रचिती आहे, है ना. प्रश्नाला अनुसरून जर म्हणायचं झालं तर कवितेतली आशय किंवा कवितेतला आशय विचारविश्व ही अनुभवाची प्रचिती आहे. शिगवाला, कार्ल मार्क्स, कागा ग्रंथ गर्व, दुःख अशा अनेक कविता वास्तविक सामाजिक चित्रण करतात. जाहीरनाम्यासारख्या कविताबद्दल अपेक्षित करतात आणि ही सांगण्याची शैली, है ना. आणि आता ही काय म्हणते, जाहीरनाम्यासारख्या कविता अपेक्षित म्हणजे ही सगळ्या कविता आहेत बघा, सामाजिक चित्रण करतात, जाहीरनाम्यामध्ये ते अपेक्षित करतात. ही सांगण्याची शैली शर्मिकाची वाटते, कारण ती इतकी साधी आहे की वाचकाला अवाक करणारी आहे, है ना. तुम्ही शिगवाला कविता पहा, है ना, किंवा त्यांच्या कविता पहा. म्हणजे थोड्या जर तुम्ही पाहिलं पहा, म्हणजे ग्रंथातील स्वर्ग कशा पाहिजे अशा प्रकारची भूमिका पाहायला मिळतात, है ना. आता यांच्या इतर बी कविता संग्रह जर तुम्ही पाहिला जाहीरनामा, त्यांच्यामध्ये तुम्ही ती साधी शैली पाहायला मिळते, परंतु त्याच्यातलं जी विचारशीलता आहे म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही आशय जर म्हटला तर अवाक करतो, है ना. ती शैली तशा प्रकारची आहे. म्हणजेच काय, समकालीन सामाजिक परिस्थितीवर, त्यातील अन्याय गोष्टीवर, प्रश्नावर, माणसाच्या माणूसपणाचा अपमान करणाऱ्या व्यवस्थेवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाष्य करणे, है ना. म्हणजे आसपास होणाऱ्या ज्या काही अन्यायपूर्वक गोष्टी आहेत त्याच्यावर भाष्य करणे, यांच्या कवितेचा म्हणजे नारायण सुर्वे यांच्या कवितेचा काय आहे, स्थायी भाव आहे. आणि हा त्यांच्या वास्तविक अनुभवामुळे आलेला आहे. म्हणजे एखादा व्यक्ती महालात राहतो, तो अशा गोष्टी लिहिल का, नाही, कारण तो वास्तविक अनुभवातून आलेला आहे. म्हणून यांच्या कवितांमधून प्रकट झालेले आचार विचार विश्व वास्तवभूक आहे, त्यात सत्याचा ढोंग नाही. अशा प्रकारे तुम्ही याचा शेवट करू शकता. 291 शब्दामध्ये आहे. शब्द जरा वाढलेत, परंतु हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी तुम्ही आणखी कमी शब्दामध्ये लिहू शकता. ओके, तर हा होता प्रश्न कोणता होता, 19वा. आता शेवटचा प्रश्न आहे 22वा. तर तो आहे, प्रशासकीय क्षेत्रातील नैतिकता ही समाजासाठी दिशादर्शक आहे, है ना. हे तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचे की प्रशासकीय क्षेत्रामध्ये जर नैतिकता असेल तर ती एक समाजाची म्हणजे तुम्ही म्हणू शकता ना, साध्या उदाहरणामध्ये एखादा IAS अधिकारी जर नीट वागत असेल, है ना, म्हणजे सगळ्याला एक प्रकारचं त्याच्या कामातून प्रेरणा मिळते. म्हणजे थोडक्यात का तो नैतिक वागतो तर समाजसुद्धा त्याच्यानुसार गती करण्याचा प्रयत्न करतो, है ना. समाज त्याचं अनुकरण करतो. येणारी पिढी आहे ना, युवा पिढी, आपल्यासारखी पिढी हा रे तो अधिकारी किती छान काम करतो, मग तो मुद्दा आहे. तर म्हणजे प्रशासकीय क्षेत्रातील नैतिकता. त्याचप्रकारे तुम्ही ऑफिसमधले काम वगैरे म्हणा, है ना, तहसील वगैरे तिथं जाणारे जे भ्रष्टाचार वगैरे जर कमी दिसत असेल तर तुम्हाला बी वाटतं ना. म्हणजे आता प्रशासकीय क्षेत्रामध्ये नैतिकता म्हणजे भ्रष्टाचार नसेल तर समाज भ्रष्टाचार करायला प्रवृत्त होईल का, नाही होणार. म्हणजे तोच मुद्दा आहे. तसं तुम्हाला इथं स्पष्ट करायचं. प्रशासकीय क्षेत्रातील नैतिकता ही समाजासाठी काय असते, दिशादर्शक आहे. ओके, तर इथं तुम्ही सांगा प्रशासकीय क्षेत्र म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये ही नैतिकता का आवश्यक आहे. शासकीय क्षेत्र म्हणजे शासन व्यवस्था चालवणाऱ्या व्यक्ती व संस्था. ठीक आहे. शासनकर्त्याची नैतिकता ही केवळ त्याच्या वैयक्तिक कामगिरीपुरती मर्यादित नसते, तर ती संपूर्ण समाजासाठी आचार धर्म ठरते. ओके, कारण त्यालाच पाहून आपण अनुकरण करत असतो. आता पुढं, कारण नागरिक आपल्या शासकीय यंत्रणेकडून केवळ कार्यक्षमता नव्हे तर इमानदारी, पारदर्शकता, न्यायप्रियता, सेवावृत्ती हे शब्द, इथिक्सचे शब्द वापरायचेच उत्तरामध्ये, है ना, याची अपेक्षा करतात. हे आपण अपेक्षा करतो ना त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य करावं म्हणून. जर एखादा तहसीलदार गरिबाला जमीन दाखल करून देताना लाच न घेता सहकार्य करतो तर त्या गावात सरकार खरंच मदत करते असा विश्वास निर्माण होतो ना. एखाद्या गावामध्ये एखादा तहसीलदार दिला आणि काहीच न घेता तो त्याचं काम करून देतो तर सरकार आपली मदत करते असा एक विश्वास निर्माण होतो का नाही. ठीक आहे, म्हणजे तो एक भाव जागृत होतो. नेतृत्वाचा आदर्श, न्याय, विश्वास, नैतिक शिक्षण, भ्रष्टाचाराविरुद्ध वर्तन, सामाजिक समता आणि न्याय या साऱ्या गोष्टी समाज पाहत असतो. तुम्ही पाहतच असता लोक म्हणजे अधिकारी नेमकं काय करत असतात आणि त्यानुसार आचरण करतो. तसेच आरक्षण, शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक सेवा यामध्ये नैतिकतेने काम केल्यास दुर्बल घटकांना संधी मिळते. त्यामुळे राष्ट्राप्रती विश्वास निर्माण होतो. भारत माझा देश आहे आपण गर्वानं म्हणतो. आपण नाहीतर म्हणतात सर्रास लोक की भारत माझा देश आहे मान्य, पण या देशाने दिलं काय मला, हां, सगळीकडे भ्रष्टाचार आहे, इथं गरिबी हटली नाही ना, रोजगार नाही, असंच म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये.
हां, राष्ट्रप्रती भावना आपण व्यक्त करतो. ज्यावेळेस 15 ऑगस्ट आहे, 26 जानेवारी आहे, व्यक्त करतो आपण. परंतु मधल्या काळामध्ये का व्यक्त करत नाही? कधी-कधी तुम्हाला वाटतं ना, की हे जे प्रशासन आहे, हे क्षेत्र आहे ना, आपलंच पोट भरतंय. मग ते जर भरायचं म्हणजे तसंच जर आपल्यामध्ये दृष्टिकोन निर्माण व्हायचा नसेल, तर त्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये नैतिकता असली पाहिजे. हाच मुद्दा आहे ना, तर ते सांगायचा प्रयत्न आहे. म्हणजे शेवटी काय म्हणता येतं, म्हणजे किंवा तुम्ही आणखी एका पॅराग्राफमध्ये मिळू शकता. म्हणजे जेव्हा शासकीय अधिकारी नैतिकतेने वागतात, तेव्हा ते लोकांचा विश्वास निर्माण करतात, लोकांमध्ये कायद्याची श्रेष्ठता प्रस्थापित करतात आणि सामाजिक सलोखा टिकवतात. याउलट भ्रष्टाचार, पक्षपात, कामचुकारपणा आणि असंवेदनशीलता यांनी समाजामध्ये असंतोष, अन्याय वाढतोय. की भ्रष्टाचारी म्हणजे हे लोकच आपापले नातेवाईक हे असंच तसं करायला लागलं. आपण म्हणतो ना की ओळख असली पाहिजे, आहे का नाही आपल्यामध्ये. तुम्हाला हा शब्द माहीत असेल की कुठेही नोकरी पाहिजे असेल तर ओळख लागते बाबा, असं म्हणतात ते लोक. तर तो मुद्दा आहे त्याच्यामध्ये. ह्या कशामुळे होतं? मग बाकीचे करणार काय? ज्याचे ओळखी आहे त्याचं काम होईल, बाकीच्याचं काय होईल? ओके, तर शेवटी काय म्हणतात, शासकीय क्षेत्र हे समाजाचा आरसा असतं. जर आरसा स्वच्छ आणि नैतिक असेल तर समाजाचे प्रतिबिंबही नीतिमान आणि सशक्त असतात. आरसाच खराब असेल तर. त्यामुळे शासकीय नैतिकता ही केवळ नियम नव्हे तर समाजाच्या विकासासाठी एक मूल्यनिष्ठ दिशा आहे, असं आपला म्हणता येतं. तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. हे तुम्हाला इतर बी शब्दामध्ये मांडता येतं, तुमच्या भाषेमध्ये मांडता येतं. परंतु ते दिसलं पाहिजे की हां, तुम्ही त्या गोष्टीने बोलता की समाजामध्ये आहे ना, जी दिशा आहे ती प्रशासकीय क्षेत्रातील नैतिकतेमुळे बी ठरते, असं तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता पहा. ठीक आहे, तर हे आजचे 17 ते 20 मध्ये असणारे प्रश्न आहेत. बाकीच्या भाग म्हणजे पुढचा जो आता शेवटचा जो भाग राहिला 21 ते 24चा, तो आपण पुढच्या आठवड्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया, है ना. तरी पण ज्यांना हे बॅच जॉईन करायची ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आणि ज्यांना माहीत नसेल तर तुम्ही जरूर सांगा की मराठी साहित्याची बॅच सुरू आहे. मराठी माध्यम बरं का, मराठी साहित्य, इथिक्स, एसे हे सगळं मराठीमध्ये शिकवलं जातं. त्यासाठी आपला ॲप आहे ते तुम्ही पहा. ओके, याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सवलत, कन्सेशन जे तुम्ही म्हणता किंवा काय वगैरे जर डाऊट वगैरे असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा किंवा त्याची माहिती तुम्हाला टेलिग्रामवर मिळते. असं नाही की ती सांगितली नाही आहे ना, ती गुपित ठेवलेली आहे, तसं काहीच नाही. ठीक आहे. ओके, तर इथंच थांबूया. पुढच्या क्लासमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद मित्रांनो.